वेलकम बॅक टू माय चॅनल। सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी मेकअप ट्युटोरियल घेऊन आली आहे आणि आजच्या मेकअप ट्युटोरियलचं विशेष असं आहे की एका लिपस्टिकच्या मदतीने आपण कसा मेकअप करू शकतो विदाउट आयशॅडो पॅलेट वापरता, विदाउट ब्लश आणि विदाउट कंटोरिंग आणि कन्सिलिंग वापरून, तर फक्त लिपस्टिकच्या मदतीने आपण कसा मेकअप करू शकतो। आणि हे सगळे प्रोडक्ट मी लिपस्टिक जे आहेत ते सगळ्या पर्पल ब्रँडच्या लिपस्टिक आहेत। तर चला मग तुम्हाला दाखवते मी ट्युटोरियल। पद्धतीचं पॅकिंग आहे आणि खूप छान पॅकेजिंग येते याचं आणि मागे सगळे डिटेल्स दिलेले आहेत, प्राइस दिलेले आहेत, बट याच्यावर सारख्या ऑफर्स चालू असतात, अफोर्डेबल आहेत, तुम्ही जाऊन चेक करा, इथे नंबर पण दिलेले असतात। तर मी तुम्हाला सगळं डिटेलिंग या व्हिडिओमध्ये सांगत जाईल। आणि अशा पद्धतीने लिपस्टिक ज्या आहेत त्या पॅकेज केल्या आहेत आणि हे बघा खूप छान पॅकेजिंग आणि कलर आहे। तर फर्स्ट आता मी लावणार आहे मॉइश्चरायझर। नेहमीप्रमाणे मी ॲलोवेरा जेल लावणार आहे, जे प्रायमर म्हणून पण मी यूज करते आणि मॉइश्चरायझर म्हणून पण। जर खूप जास्त ड्राय स्किन असेल तर तुम्ही वेगळं मॉइश्चरायझर वापरू शकता, किंवा आता समर चालू आहे तर तुम्ही सनस्क्रीन, लोशन, क्रीम लावू शकता। तर मी इकडे आधी ॲलोवेरा जेलनं पूर्ण मॉइश्चराइज करून घेते स्किन आणि मग नंतर मी क्रीम लावणार आहे, जी मी रेग्युलर यूज करते। तर आता मी पूर्ण हे जे लावलेलं ॲलोवेरा जेल आहे ते सुकू देणार आहे थोडा वेळ, आणि फॅन चालू आहे कारण की खूप गरमी आहे आणि एवढ्या गरमीत मेकअप करणं मुश्किलच आहे। तर त्यामुळे मी फॅन चालू ठेवला आहे आणि आता मी लिप्सला मॉइश्चराइज करून घेते, कारण की या दिवसात खूप ड्राय पडतं स्किन, कारण की पाणी कमी पडतं शरीराला। तर दिवसभर पाणी पिणे खूप गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये स्किन जर चांगली ठेवायची असेल तर। आता मी सनस्क्रीन लावलं आहे, हे मी तुम्हाला कधीतरी वेगळ्या व्हिडिओमध्ये जरूर शेअर करेल सनस्क्रीन। आणि आता मी लिपस्टिक यूज करत आहे पर्पलची, जी purple.com वरून घेतलेली, त्यांचं ओन प्रोडक्ट आहे हे, आणि खूप छान लिपस्टिक्स आहेत आणि अफोर्डेबल आहेत। तुम्ही जाऊन, मी खाली सगळ्या लिंक देते, तुम्ही जाऊन जरूर चेक करा। अशा पद्धतीने हे मॅग्नेट आहे, मध्ये ॲटोमॅटिकली बंद होते लिपस्टिक। पॅकेजिंग जस्ट ऑसम आहे, खूपच मस्त आहे, मला तर खूप आवडल्या। आणि इकडे शेड नंबर दिलेला आहे, तर मी दाखवते आता की अशा प्रकारे माझ्याकडे 6 लिपस्टिक आलेले आहेत आणि एक एक करून मी कसा यूज करते ते बघा। मी नंबर सांगत जाईल तुम्हाला कोणते कोणते शेड्स मी यूज केले। तर हा 8 नंबरचा शेड आहे, जो सगळ्यात फेंट आहे, पिंकिश आहे, पिंकिश आणि थोडासा ऑरेंज पण आहे त्याच्यात। तर अशा कलरचा जे आपण वापरू शकतो कन्सिलिंगसाठी। तर कन्सिलिंगसाठी नेहमी असे पिंकिश ऑरेंज कलर जे असतात, किंवा फक्त ऑरेंज कलरची जी फेंट लिपस्टिक असेल ती पण तुम्ही यूज करू शकता। आता अशा पद्धतीने जिथे जिथे डार्क सर्कल आहेत किंवा डार्क स्पॉट आहेत लिप्सच्या साईडला वगैरे, तर तिकडे तिकडे मी लावून घेणार आहे। हे अशासाठी की जे आपलं ब्लॅक कलर असतो, डार्क सर्कल म्हणजे जे ब्लॅक झालेलं असतं, तर ते थोडंसं फेंट दिसतं। आणि ऑरेंज आणि पिंक कलरची लिपस्टिक जी असते ती स्किनशी, थोडी स्किन टोनशी मॅच असते, त्यामुळे ते डार्क सर्कल, स्पॉट्स वगैरे झाकायला मदत करते। तर अशा पद्धतीने आता मी पूर्ण जो मेकअप आहे तो हातानंच ब्लेंड करणार आहे। आज अजिबात मी ब्रश वगैरे किंवा स्पॉन्ज वगैरे यूज नाही करणार आहे, खूप सिंपल पद्धतीने मी तुम्हाला दाखवते। त्यांच्याकडे खूप सारे प्रोडक्ट्स नसतात तर ते लिपस्टिकचा असा पण वापर करू शकतात। तर अशा पद्धतीने मी आता लावून घेते हे, आणि यानंतर मी फाउंडेशन लावून घेणार आहे, कारण की कन्सिलिंगचं काम तर आपल्या लिपस्टिकनंच केलं आहे। तर आता मी लॅक्मेचं फाउंडेशन वापरत आहे, थोडंसं मी हातावर घेतलं आहे आणि डॉट डॉट करत मी सगळीकडे लावणार आहे। जर तुम्हाला खूप सारे डार्क सर्कल असतील तर तुम्ही फाउंडेशनचा डबल कोट आईच्या साईडला देऊ शकता। तर आता हे मी व्यवस्थित डॉट डॉट करून लावून घेते आणि नेकवर पण लावून घ्यायचं आहे। तर आता व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे, पॅची दिसलं नाही पाहिजे, व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे हे। तर आता फाउंडेशन व्यवस्थित मी ब्लेंड केलं आहे, जेणेकरून ते पॅची दिसणार नाही। आणि आता आपण लावणार आहोत कॉम्पॅक्ट। तर इकडे मी लॅक्मेचीच कॉम्पॅक्ट घेतलेली आहे आणि कॉम्पॅक्ट लावल्यावर एकदम बेस व्यवस्थित तयार होतो, अजिबात स्वेट वगैरे दिसत नाही। उन्हाळ्यामध्ये जरी मेकअप केला तरी खूप ऑइली स्किन दिसते, तर त्याच्यापासून वाचण्यासाठी कॉम्पॅक्ट सतत लावत राहायची। जरी आपण बाहेर गेलो तरी पर्समध्ये कॉम्पॅक्ट असू द्यायची, बाकीचा जो मेकअप असतो तो तर आपण पुन्हा करू शकत नाही, बट कॉम्पॅक्टवरून लावली की जे स्वेटिंग होतं आणि ऑइली स्किन दिसते ते ॲब्झॉर्ब होतं कॉम्पॅक्ट पावडरमध्ये, आणि मग आपला मेकअप जो आहे तो ऑइली दिसत नाही, उठून दिसतो। तो कॉम्पॅक्ट ही उन्हाळ्यात लावलीच पाहिजे आणि खूप लावणं गरजेचं आहे। तर मी व्यवस्थित आता स्प्रेड करून घेते पूर्ण फेसवरती।
तर आता मी काजळ लावणार आहे आणि SQचं काजळ घेतलं आहे, जे मी तुमच्याशी खूप वेळा शेअर केलं आहे आणि खूप छान काजळ आहे. तर त्याआधी मी आयब्रोज थोडेसे फिल करून घेते. आज कमीत कमी प्रोडक्टमध्ये मी तुम्हाला मेकअप दाखवते, जस्ट लिपस्टिक वगैरे मध्ये आपण किती सारा यूज करू शकतो वगैरे. तर काजळचा पण आपण डबल यूज करू शकतो. काजळ थोडंसं आयब्रो फिल करण्यासाठी आपण वापरू शकतो ब्रशच्या मदतीने किंवा हाताच्या साहाय्याने पण तुम्ही वापरू शकता. आज मी ॲक्च्युली कोणतेच ब्रश आणि स्पॉन्ज जास्त वापरणार नाही आहे, पण आयब्रोज फिल करण्यासाठी जर तुम्ही काजळ वापरत असाल तर ब्रश इम्पॉर्टंट आहे. जर पेन्सिल वापरत असाल तर डिरेक्टली पेन्सिलने आपण करू शकतो, पण काजळ असेल तर ब्रश यूज करणं खूप गरजेचं आहे किंवा तुम्ही हाताच्या एखाद्या फिंगरवर घेऊन करू शकता. तर आता मी आयब्रोज फिल केलेत, खूप जास्त नाही पण थोडंसं डार्क केलं आहे, जेणेकरून डोळे उठून दिसतील आणि खूप फेंट पातळ दिसणार नाहीत आयब्रोज. तर आता मी काजळ लावून घेते आणि या काजळची लिंक मी खाली दिली, जरूर जाऊन चेक करा आणि साऱ्या लिपस्टिक्स पण जाऊन चेक करा, कारण की आत्ता सध्या खूप छान डिस्काउंट चालू आहे purple.com वरती. आता खाली जेव्हा आपण डोळ्याच्या खाली जेव्हा काजळ लावतो तेव्हा वरच्या साईडला पापण्यांच्या साईडला पण काजळ लावायचं, म्हणजे डोळे जास्त उठून दिसतात, छान दिसतात. लिप्सवर पण इझिली लावू शकतो. तर मी दाखवते आता प्रोसेस तुम्हाला. डार्क शेड घेतलाय, तो कॉर्नरला लावून घ्यायचा आहे आणि लिपस्टिक लावण्याचं जे बेनिफिट आहे ते असं आहे की आयशॅडो काही आयशॅडो पुसल्या की लगेच निघून जातात. लिपस्टिक थोडी स्टिकी असते तर ती निघून जात नाही. हा मेकअप खूप वेळ टिकतो. मला जर हातानं किंवा फिंगरनं इझी जात नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं ब्रशनं यूज करू शकता. ब्रशवरती थोडीशी लिपस्टिक घेऊन तुम्ही जे आयचा वरचा जो आकार आहे त्या आकारानुसार लावू शकता. तर थोडंसं मी ब्लेंड करून घेणार आहे, जेणेकरून हे पॅची दिसणार नाही. थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आता मी लायनर लावते. हे पण मी purple.com वरून घेतलेले लायनर आहेत आणि खूप सारे लायनर अवेलेबल आहेत तिकडे. मी पहिले पण तुमच्याशी यूज केलं आहे, तर मी इकडे लिक्विड लायनर यूज करते आहे. तर हे खूप इझिली लावता येतं. छोटासा ब्रशच्या साईजचं टोक असलेला ब्रश आहे याच्यावरती, तर इझिली हे बिगिनरसाठी खूप छान आहे. मी लावत आहे मस्कारा आणि मस्कारा लावणं पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की त्याच्याशिवाय डोळ्यांचा मेकअप कंप्लीटच होत नाही. मस्कारा लावला की डोळ्याच्या ज्या पापण्या असतात त्यांना शेप दिला की खूप मस्त दिसतात पापण्या. तर मला तर खूप आवडतं मस्कारा लावायला. तर मी वरच्या पापण्यांना आणि खालच्या पापण्यांना दोन्ही साईडला मस्कारा लावून घेणार आहे. आता आय मेकअप तर कंप्लीट झाला आहे. आता मी शेड नंबर घेतला आहे 7 आणि हा मी कंटोरिंगसाठी यूज करणार आहे. बघा, ब्राऊन कलरची लिपस्टिक आहे. कोणतीही ब्राऊन कलरची लिपस्टिक तुम्ही यूज करू शकता आणि ही लिपस्टिक खूप छान आहे. ओठांवरती पण खूप छान दिसते. तर अशा पद्धतीने थोडंसं मी कंटोर करून घेते. माझं कपाळ पण थोडं मोठं आहे, ते थोडंसं छोटं दिसण्यासाठी, शेपमध्ये दिसण्यासाठी मी कपाळावरती पण कंटोरिंग करते थोडंसं. तर हे तुमच्या फेसवर डिपेंड आहे की तुम्हाला कुठे कुठे कंटोरिंग करायचं आहे. जर तुमचे गाल खूप मोठे असतील तर इथे जास्त कंटोर करायला लागतं. आता कंटोरिंग कंप्लीट आहे आणि आता मी माझी सगळ्यात फेवरेट लिपस्टिक तुम्हाला दाखवते. याचा नंबर आहे 5 आणि ही रेड कलरची लिपस्टिक आहे. तर खूप मस्त आहे आत्ताच्या सीझनसाठी, वेडिंग सीझनसाठी, ब्रायडलसाठी खूपच छान लिपस्टिक आहे आणि मी तुम्हाला दाखवते की ती इझिली ब्लेंड होती आहे. तर आपण आधी शेप करून घेऊयात लिप्सचा आणि मग लावूयात. तर खूपच मस्त लिपस्टिक आहे आणि फक्त लिपस्टिकमुळे अख्खा मेकअप जो आहे तो तुमचा उठून दिसतो.
आता लिपस्टिकचं काम झालेलं आहे। आता ब्लश म्हणून जे मी डोळ्यांवरती आपण लावलं होतं एक आणि 8 नंबरचे लिपस्टिक लावली होती त्यातलाच एक मी घेतलेला आहे 8 नंबरचा कलर आणि तोच मी आता थोडा थोडा करून ब्लेंड करणार आहे। कोणतीही पिंकिश लिपस्टिक तुम्ही वापरू शकता, कोणतीही रेडिश थोडंसं किंचित घेऊन गालांवरती ब्लेंड करत जायचं आहे आणि जिथे आपले उंचवट्याचा भाग आहे तिथे ब्लश लावायचं आहे। आता मी कॉम्पॅक्ट पावडर पुन्हा एकदा लावणार आहे कारण की खूप स्वेटिंग होतं, तर थोडंसं पुन्हा एकदा सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट लावली आहे। आता पूर्ण मेकअप तयार आहे आणि प्रॉपर लाईटमध्ये मी तुम्हाला दाखवते कसा दिसतोय ते। फक्त लिपस्टिकच्या मदतीने आपण ब्लश केलं, कंटूर केलं, कन्सिलिंग केलं आणि आय शॅडो वापरली आहे। तर चारही गोष्टींसाठी आपण लिपस्टिकचा वापर करू शकतो आणि ह्या मॅट लिपस्टिक खूप म्हणजे खूप मस्त आहेत आणि ज्या प्रकारचं त्याचं पॅकेजिंग आहे त्या मानाने अफोर्डेबल पण आहेत, प्राइस खूप हाय नाही आहे। तुम्हाला सगळ्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जरूर जाऊन चेक करा आणि याच्यानंतर मी तुम्हाला लिप स्वॅचेस पण दाखवते, ते पण जाऊन चेक करा। एंडपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जरूर एक तरी लिपस्टिक ट्राय करा। तर आजचा व्हिडिओ मी इकडेच एंड करते, भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।